नमस्कार, मी विकास मिरगड. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय खोपोलीच्या राजकारणासंदर्भामध्ये. खोपोलीमध्ये जे आहे शिवसेना भाजपची सत्ता आलेली आहे. याच उमेदवार जे होते कुलदीपक शेंडे हे निवडून आलेले आणि थेट नगराध्यक्षपदी त्यांचे आज जे आहे पदग्रहण समारंभ जो आहे खोपोली नगरपालिकेमध्ये पार पडतोय. कुलदीपक शेंडे हे जे आहे अत्यंत संयमी, शांत, अभ्यासू, आवश्यक वाटेल तिथे आक्रमकपणा हा त्यांच्या स्वभावाचा गुण आहे. त्यामुळे कुलदीपक शेंडे जे आहे आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतायत. खरं तर मंगेश काळुखेंच्या हत्या प्रकरणानंतर खोपोलीमधलं वातावरण जे आहे राजकीय वादळ पेटलेले आहेत. याच अनुषंगाने कुलदीपक शेंडे यांनी जो पदभार त्यांनी आज घेताना दिसून येत आहे. कारण सामाजिक राजकीय भान असणारे कुलदीपक शेंडे जे आहेत ते त्यांना पूर्णपणे जाणीव आहे. कारण खोपोलीमध्ये मंगेश काळुखे हत्याकांडानंतर आपण पदभार घेणं योग्य नाहीये. त्यामुळे त्यांनी आज जे आहे नवीन वर्षामध्ये 15 तारखेला आज जी 8 तारीख आहे गुरुवार आहे, या निमित्ताने जे आहेत पदभार स्वीकारतायत. त्यामुळे शिवसेना भाजप आरपीआयचे थेट नगराध्यक्ष पदाचे ते उमेदवार होते. कुलदीपक शेंडे जर विचार केला, त्यांचे वडील सुद्धा रामदास शेंडे हे खोपोलीचे नगराध्यक्ष होऊन गेलेले. त्यामुळे वडील नगराध्यक्ष झालेले आहे. मुलगा सुद्धा आता कुलदीपक शेंडे जे आहे खोपोलीच्या राजकारणामध्ये आपल्याला सक्रिय दिसणार आहेत. आणि वडील नगराध्यक्ष, मुलगा नगराध्यक्ष आता झालेला आहे. म्हणजे खोपोलीच्या राजकारणामध्ये एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे वडिलांचे राजकीय धडे, नगराध्यक्ष पदाचा अनुभव तो कुलदीपक शेंडे यांना फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे कुलदीपक हे अत्यंत हुशार बिझनेसमन आहेत. त्यामुळे एक खोपोलीला एक चेहरामोहरा बदलण्याचं काम करतील. त्यांना अनेक आव्हानं आहेत. म्हणजे शिवसेना भाजप जरी सरकार युती असली तरी अनेक परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा तिथे मजबूत झालेली आहे. याच अनुषंगाने सगळे पक्षांना सोबत घेऊन त्यांना पुढचं राजकारण करायचं आणि कुलदीपक शेंडेंना हे पुढचं भविष्य हे राजकीय दृष्ट्या चांगलं आहे. आणि स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ कारभार केला तर खोपोलीवासी त्यांना निश्चित डोक्यावर घेतील. त्यामुळे कुलदीपक शेंडे आज पदभार घेत आहेत. विकासनामाच्या डिजिटलच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा. पण खोपोलीच्या राजकारणामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे, भुयारी गटाराची समस्या आहे, हॉस्पिटलची समस्या आणि पुण्यापासून जवळ असलेलं, लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं, याच अनुषंगाने त्याचं मॉडेल कसं तयार करता येईल या दृष्टीने ते प्रयत्न त्यांनी करावा. कारण खोपोली ही सर्वात मोठी नगरपालिका होती आणि ती पिंपरी चिंचवड नंतर खोपोलीचा नंबर लागायचा. आता मात्र खोपोलीची आर्थिक स्थिती काय आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती, ती सत्ता उलथून टाकत आता शिवसेनेची सत्ता आली. कुलदीपक शेंडे हे आमदारांचे जवळचे, महेंद्र थोरांचे जवळचे मानले जात आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने एक खोपोलीमध्ये शिवसेनेला एक चांगला चेहरा मिळालेला आहे. खरं तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये चेहऱ्यांची कमतरता आहे. मात्र खोपोली सारख्या सुशिक्षित आणि सांस्कृतिक शहरामध्ये जर आपण विचार केला, एक राजकीय वारसा असणारे कुलदीपक शेंडे हे भविष्यामध्ये खोपोलीला पुढे नेतील. त्यांच्या स्वतःच्या विजनावर चालतील आणि एक खोपोलीला सर्वसमावेश असा राजकारण करतील आणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावतील अशी अपेक्षा व्यक्त करू. आणि खऱ्या अर्थाने खोपोलीचा विकास जेव्हा वर्षभराने आपण त्यांच्यावर बोलू, खरोखर वर्षभरामध्ये कुलदीपक शेंडेंनी काय केलं याचा आपण आढावा घेऊ आणि त्यांच्या मनातलं खोपोली एका वर्षामध्ये काय झालं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे एक नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून त्यांना चांगलं काम करता येईल, दाखवता येईल. मात्र राजकारणामध्ये ते अनेक वर्ष आहेत. उपनगराध्यक्षपद म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आता थेट नगराध्यक्षमधून निवडून आलेले, लोकांच्या मनातला नगराध्यक्ष ते झालेले, हे शिक्कामोर्तब त्यांच्या याच पदग्रहण समारंभ होत आहे. विशेषतः म्हणजे आज साध्या पद्धतीने फार गाजावाजा न करता आज ते पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात येत आहे. कारण खोपोलीमध्ये हत्याकांड झाले, अशा वेळेला आपण गाजावाजा न करता साधेपणाने जे आहे ते आज पदग्रहण समारंभ आयोजित करतायत. कारण आपल्या एका शिवसैनिकाची आपली हत्या झाली म्हणून त्यांनी इतक्या उशिरा आज पदग्रहण समारंभ जो आहे आयोजित करण्यात आला आहे. धन्यवाद.